नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट सध्या समोर येत आहे. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी म्हणजेच की दिनांक 14 एप्रिलपूर्वी कर्जमुक्ती केली नाही तर साखर कारखानदारांची बाहेर निर्यात केली जाणारी साखर आणि शहराकडे जाणारा दूध भाजीपाला बंद केला जाईल. तसेच त्यासोबत आपल्या सरकारविरुद्ध प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून कलम 420चा गुन्हा दाखल केला जाईल, असा अंतिम इशारा आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज पुणे येथे आंदोलनामध्ये दिला आहे. तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केल्याप्रमाणे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसला जावा. त्यासोबत दुधास 40 रुपये दर तर दुधाचे थकीत अनुदान देण्यात यावे. त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालास MSP प्रमाणे दर द्यावे आदी मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व राज्यातील पहिले आत्महत्या केलेले शेतकरी साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनानिमित्त शेतकरी संघटनेचे पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयास घेराव घालण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि ते आंदोलन आज दुपारी 12:30 वाजता नियोजित करण्यात आले होते आणि त्यावेळी ते बोलत होते. तर मित्रांनो, सदर प्रसंगी राष्ट्रीय किसान संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जसबीर सिंग भाटी, त्यासोबत हरियाणाचे शेतकरी नेते देवसिंह आर्य, त्यासोबत कर्नाटकचे माजी मंत्री नाईक आणि प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे, त्यासोबत क्रांतिसिंग नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष शिवाजीराव नंदखिले, त्यासोबत डॉक्टर सौ चव्हाण शेतकरी संघटनेचे संघटक रुपेंद्र काळे, त्यासोबत राष्ट्रवादी प्रदेश प्रवक्ते आणि संदीप वरपे, त्यासोबत शेतकरी संघटनेचे राज्य पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख नानासाहेब जवरे आदी प्रमुख मान्यवर जे आहेत ते उपस्थित होते. आणि या प्रसंगी बोलताना मान्यवर पुढे म्हणाले आहेत की पुणे आयुक्तांच्या भेटीच्या वेळी साखर सहसंचालकाच्या अविनाश देशमुख यांनी रघुनाथदादा पाटील यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात गुजरातसारख्या उसाला 4,500 रुपये दर देता येणार नाही, आपल्याकडे तशी व्यवस्था नाही, या उत्तराचा चांगला समाचार घेतला आहे. आणि त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे काही आपली कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे तर ती घोषणा जी आहे तर ती पूर्ण करावी. आणि विशेष म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांचं सरकारने कृषी दर कमी करून आर्थिक शोषण केलं आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी नाही तर आता कर्जमुक्ती केली पाहिजे अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच कृषी मूल्य आयोगाचे दर मागितले आहेत आणि सोयाबीन उत्पादनामध्ये 4,500 रुपये तोटा घेऊन उत्पादन करतो तो नफ्यात कधीच येऊ शकत नाही, म्हणून शेतकरी संघटनेने संपूर्ण कर्जमुक्ती करून मागितली आहे. आणि शेतकऱ्यांना आता जागृत होण्याची वेळ आली आहे. आता संघटित व्हा आणि त्याचवेळी सरकार जागृत होईल आणि आगामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी संपन्न होत असून, तर मित्रांनो, येणाऱ्या 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे तर ती संपन्न होत असून तोपर्यंत कर्जमाफी नाही झाली तर प्रत्येक ठिकाणी सरकारविरुद्ध तालुका न्यायालयामध्ये गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा यावेळी आपल्या शेतकऱ्यांनी दिला आहे. आणि यावेळी शेतकऱ्यांना आपल्या मुलांना कपडे घेता येत नाहीत, बूट घेता येत नाही, ही शोकांतिका आहे आणि थांबायचे असेल तर सरकारविरुद्ध पेटून उठावे लागेल, असं आवाहन यावेळी केलं आहे. तर विशेष म्हणजे की यावेळी UPचे राष्ट्रीय किसान मंचाचे उपाध्यक्ष हृदय वर्मा, त्यासोबत सुरेश टाके, कर्नाटकचे माजी मंत्री श्री नाईक, प्रकाश शेट्टी, त्यासोबतच ॲडव्होकेट कावरे, खरे मॅडम, दादासाहेब नावे आदींनी आपले मनोगत जे आहे ते व्यक्त केलं आहे. आणि या सर्वांचे जे आभार आहेत त्या उपस्थितांचे आभार निरवडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काळे यांनी मानले आहेत. आणि मित्रांनो, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे आणि ती म्हणजे की आपल्या शेतकऱ्यांना जर कर्जमाफी दिली नाही तर आता येणाऱ्या 14 एप्रिल रोजी जे आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे की 14 एप्रिल रोजी जयंतीपूर्वी जर कर्जमुक्ती केली नाही तर त्यासोबत साखर कारखानदाराची जी साखर बाहेर निर्यात होते तर बाहेर निर्यात केली जाणारी साखर आणि आपल्या शहरांकडे जाणारा संपूर्ण दूध तसेच भाजीपाला जे आहे तर ते बंद केला जाणार आहे. आणि त्यासोबतच प्रत्येक शेतकऱ्यामार्फत प्रत्येक तालुका न्यायालयामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून कलम 420चा गुन्हा जे आहे तर ते प्रत्येक शेतकऱ्यामार्फत सरकारविरुद्ध दाखल केला जाईल, असा अंतिम इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज पुणे येथे आंदोलनात दिला आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.